मित्रांनो, एक महिला असते जिचं वय साधारण 60 वर्षांच्या आसपास असतं. गेल्या 2-3 महिन्यापासून तिच्या पोटात हलकं हलकं दुखत होतं. तेव्हाच एक दिवस तिचा नवरा तिला म्हणतो की चल डॉक्टरांना दाखवून घेऊया. जेव्हा ते डॉक्टरांकडे जातात तेव्हा डॉक्टर त्यांना विचारतात की माताजी तुम्हाला किती दिवसांपासून दुखत आहे. तर ते डॉक्टरांना सांगते की बेटा मी जवळपास 3 महिन्यांपासून या वेदनेमुळे त्रस्त आहे आणि माझं पोट फुगतच चाललं आहे, हळूहळू वाढतच चाललं आहे. आता डॉक्टरांना हे ऐकून थोडं वेगळंच वाटतं. तर डॉक्टर म्हणतात की तुम्ही असे करा की तुम्ही सोनोग्राफी करून या. मग त्यानंतर योग्य प्रकारे तपासणी होईल आणि त्याच हिशोबाने तुमचे उपचार केले जातील. आता मित्रांनो, दुसऱ्या दिवशी ती महिला आपल्या पतीसोबत अल्ट्रासाऊंड सेंटरवर जाते आणि तिथे जाऊन अल्ट्रासाऊंड करते आणि मग तो रिपोर्ट घेऊन डॉक्टरांना दाखवते. आता डॉक्टर जेव्हा अल्ट्रासाऊंडचा रिपोर्ट पाहतात तेव्हा खूप थक्क होतात आणि वारंवार त्या महिलेकडे पाहू लागतात. खूप आश्चर्यचकित नजरेने ते त्या महिलेकडे पाहत असतात. तेव्हाच त्या माऊली म्हणतात की काय झालं बेटा, इतकं थक्क का झालास? तर डॉक्टर म्हणतात की आज जे अल्ट्रासाऊंडमध्ये आले आहे ते माझ्या समजण्याच्या पलीकडचं आहे. तर महिला म्हणते की असं काय झालं आहे, काय गंभीर आजार झाला आहे का? तर तो डॉक्टर म्हणतो की माताजी गंभीर आजार नाही, उलट मला सांगताना थोडं वेगळं वाटत आहे, मला थोडी लाज वाटल्यासारखं होत आहे. महिला म्हणते की सांग बेटा, यामध्ये लाजण्यासारखं काय आहे? आता मित्रांनो, त्यावेळी पती आणि पत्नी दोघेही तिथे होते. डॉक्टर सांगतो की माताजी तुम्ही जे अल्ट्रासाऊंड केलं आहे त्यामध्ये तर असं वाटत आहे जसं की तुमच्या पोटात एखादा गर्भ असावा, एखादा मुलगा असावा. मला तर वाटत आहे की एक तर अल्ट्रासाऊंड चुकीचं आहे किंवा मग काही ना काहीतरी नक्कीच वेगळं आहे. तुम्ही असे करा की तुम्ही दुसऱ्या जागेवरून अल्ट्रासाऊंड करून या. आता ही गोष्ट ऐकून ती महिला खूप जास्त थक्क झाली. तिचा पतीही खूप जास्त त्रस्त होतो. हे कसलं संकट येऊन पडलं होतं. आता होते काय मित्रांनो की ते लोक आपल्या घरी जातात आणि मग जाऊन ती आपल्या सुनेला सांगते आणि तीच आपल्या पतीला म्हणजे त्या वृद्ध महिलेच्या मुलाला सांगते. आता हळूहळू करून या गोष्टी ज्या होत्या त्या वाढू लागतात. त्यानंतर पुन्हा एकदा अल्ट्रासाऊंड होते आणि तेव्हा मग जे समोर येतं त्यावर तुम्ही सुद्धा विश्वास ठेवू शकणार नाही. मित्रांनो, नक्कीच अचंबित करणार ही कहाणी आहे आणि खरंच खूपच रंजक आणि खूप इंटरेस्टिंग कहाणी आहे. पण त्याआधी फक्त तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि एक छानशी कमेंट करा. तुमचे इतके करणं आम्हाला खूप मोटिवेशन देतं, जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी अशा रंजक, रहस्यमय आणि ज्ञानवर्धक कहाण्या आणतच राहू. तर मित्रांनो, उशीर न करता कहाणीची सुरुवात करूया. आजची जी सत्य घटना आहे ही घटना तमिळनाडूची आहे. कोइंबतूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील इथेच राहणाऱ्या एक महिला असतात, जिचं नाव श्यामादेवी असतं आणि वय जवळपास 55-56 वर्षांच्या आसपास असतं आणि त्यांच्या पतीचे नाव तेज बहादूर असते. त्यांचे पती आणि त्यांची एक सून सपना आणि त्यांचा एक मुलगा सुद्धा असतो. मुलाचे नाव अनिल असते. कुटुंबात फक्त हेच 4 लोक होते. तो त्यांचा मुलगा अनिल होता, तो शहरात राहून नोकरी करायचा. घरावर या दोघांच्या देखरेखीसाठी त्यांची सून सपना राहत असायची. सपनावरच घराची पूर्ण काम आणि पूर्ण जबाबदारी जी होती ती तिच्याच खांद्यावर होती. श्यामादेवीचं वय जवळपास 55-56 वर्ष झालं होतं, पण थोडंफार ती शेतवाडीचं काम जितकं त्यांच्याकडून व्हायचं तितकं काम त्या करत असत आणि त्यांचे पती सुद्धा शेतवाडीचेच काम करायचे. मूळ रपवाने जो त्यांचा व्यवसाय होता तो शेतवाडीच होता. सरकारी नोकरीवाला कोणी नव्हतं. अनिल सुद्धा एक प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करत असायचा. तोच घराचा खर्च आणि देखरेख सुद्धा सर्व काही करत असायचा. आता होते काय मित्रांनो की एक दिवसाची गोष्ट असते की ज्या या श्यामादेवी असतात यांच्या पोटात हलकं हलकं दुखणं बऱ्याच दिवसापासून होत होतं, जवळपास 2-3 महिन्यांपासून. तर मग जेव्हा दुखायचं तेव्हा त्या मेडिकल स्टोअरमधून दुखण्याच्या टॅबलेट आणून खाऊन घेत असत. कधी कधी इतके तीव्र दुखायचं की ती सहनही होत नव्हतं. आता श्यामादेवी याला एक छोटीशी गोष्ट समजून नेहमीच या वेदनेकडे मेडिकल स्टोअरमधून कोणते ना कोणते औषधे आणायच्या आणि त्या औषधाचं सेवन करून आपल्याला या वेदनेपासून सुटका मिळवून घ्यायच्या. पण त्यांना हे माहीत नव्हतं की हे जे दुखणं आहे ते कोणत्या कारणाने होत आहे आणि अखेरकार त्यांच्यासमोर हेच पोट, हाच आजार त्यांच्यासमोर काय राज उघडणार होता.
जेव्हा पुढे चालून त्यांना या गोष्टीबद्दल माहीत झालं आणि त्यांच्या कुटुंबात पती, मुलगा आणि सुनेला जेव्हा माहीत झालं, तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली होती की भलं असं कसं होऊ शकतं, हे कसं शक्य आहे. आता त्यांना अशी सवय पडली होती औषध खाण्याची. जेव्हा त्यांच्या पोटात खूप जास्त दुखायचं तेव्हा त्या कोणती ना कोणती औषध खाऊन आराम करून घ्यायच्या. असे करत करत जवळपास 2 ते 3 महिन्यांचा वेळ निघून जातो. मग एक दिवस अचानक खूप तीव्र दुखते आणि वेदना इतकी असह्य होते की ते हातपाय पटकावण्यास सुरुवात करतात, जमिनीवर लोळू लागतात. आता हे पाहून जी त्यांची सून असते ती सुद्धा खूप थक्क होते आणि मग ती आपल्या सासऱ्यांना बोलवते, जे की शेतात गेले होते. ते पळत पळत तिचे सासरे सुद्धा तिथे येतात आणि आपल्या पत्नीची अवस्था पाहून ते सुद्धा चिंतेत पडतात. शेवटी इतकं काय झालं आहे, वेदना इतकी असह्य होते की ती महिला सहन करू शकत नव्हती. आणि मग घाईघाईत एक गाडी बोलवली जाते आणि मग त्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये जाण्यात येतं. हॉस्पिटलमध्ये डॉक्टर त्यांची तपासणी वगैरे करतात. तर डॉक्टर हेच सांगतात की पहिलं असं करा की पोटात इतकी भयानक वेदना जी आहे त्यासाठी अल्ट्रासाऊंड करावं लागेल, जेणेकरून योग्य प्रकारे आजाराचा पत्ता लागू शकेल की नेमकं काय आजार आहे. आता मित्रांनो, जे डॉक्टर असतात त्यांना हे जाऊन दाखवतात. डॉक्टर साहेब जे आहेत ते अल्ट्रासाऊंड लिहून देतात आणि मग तिथे जाऊन ते लोक अल्ट्रासाऊंड करतात. अल्ट्रासाऊंड केल्यानंतर जो तो अल्ट्रासाऊंड करत होता तो थोडाफार रिपोर्ट पाहतो, तर ते लोक हे समजून जातात की काय निघालं आहे. पण तोही पाहून खूप जास्त थक्क होतो. पण तो काहीही न सांगता आता पती आणि पत्नी रिपोर्ट घेतात आणि पुन्हा त्या डॉक्टरांकडे पोहोचतात. जे डॉक्टर साहेब असतात ते इतर रुग्णांना पाहण्यात व्यस्त होते. खूप जास्त गर्दी होती आणि जोपर्यंत त्यांचा नंबर येतो तेव्हा तेव्हा ते त्यांचा रिपोर्ट पाहतात. तेव्हा मग डॉक्टर साहेबांच्या कपाळावर देखील घाम येतो. वारंवार अगदी जसे त्यांच्या चेहऱ्यावरून घबराट दिसत होते, पण काही सांगायचे होते ते सांगू शकत नव्हते. ते वारंवार श्यामादेवीकडे पाहत होते आणि श्यामादेवीने विचारलं की काय झालंय बेटा, नेमकं काय अडचण आहे. तर डॉक्टर म्हणतात की आजी, अडचण तर खूप मोठी आहे, मी तुमच्याशी कसं सांगू, मला खूप जास्त अजीब वाटत आहे. तर श्यामादेवी म्हणतात की यामध्ये अजीब वाटण्यासारखं काय आहे, जो आजार आहे तो साफ मला सांगा, यामध्ये इतकं मला घाबरवण्याची काय गरज आहे. तर ते म्हणतात की माताजी, खरं तर तुमचं वय पाहून मला खरंच खूप जास्त भीती वाटत आहे. खरं तर जो तुमचा अल्ट्रासाऊंडचा रिपोर्ट आला आहे, होऊ शकतं की हा चुकीचा आला असावा किंवा मग माहीत नाही यामध्ये सत्यता आहे की नाही. पण या रिपोर्टमध्ये तर असं वाटतं की जसं तुमच्या पोटात एखादा गर्भ असावा किंवा तुमच्या पोटात मूल असावं. आता ही गोष्ट ऐकून श्यामादेवी म्हणतात की हे काय बोलत आहात, हे कसं होऊ शकतं. तुम्हाला असं नाही वाटत की माझं वय इतकं आहे, तर भलं हे कसं शक्य आहे आणि या वयात हे संभव तरी आहे का. तर डॉक्टर म्हणतात की माताजी, माझ्याही ही गोष्ट लक्षात येत नाहीये की ही कसं झालं, काय सत्य आहे काय नाही. आज मी पहिल्यांदा असा रिपोर्ट पाहत आहे. आजपर्यंत मी खूप सारे पाहिले, अल्ट्रासाऊंड रिपोर्ट पाहिले आहेत, पण असे मी कधीच पाहिले नाही. हा माझ्या आयुष्यातील पहिली केस आहे, माझ्या पूर्ण करिअरमधील पहिली केस आहे, जी मला खूप जास्त त्रस्त करत आहे. श्यामादेवी जे आहे ते डॉक्टरांना म्हणतात की बेटा, होऊ शकतं की तुझा काही गैरसमज झाला असेल, एकदा पुन्हा चांगल्या प्रकारे पाहून घे. असं कसं होऊ शकतं, होऊ शकतं की एखादा आजार असेल किंवा मग काहीतरी दुसरं आहे. ही गोष्ट तर अजिबातच संभव नाही. डॉक्टर म्हणतात की ठीक आहे माताजी, मी पुन्हा एकदा पाहून घेतो. जो हा रिपोर्ट आला आहे याला मी थोड्या वेळात इतर एखाद्या मोठ्या डॉक्टरांना दाखवून घेतो. आता मित्रांनो, जे डॉक्टर साहेब असतात ते तिथले सिनियर डॉक्टर असतात, त्यांच्याकडे जातात आणि त्यांना घेऊन जाऊन रिपोर्ट दाखवतात. आता ते रिपोर्ट पाहून ते सुद्धा त्रस्त होतात आणि म्हणतात की ही गोष्ट तर बिलकुल सेम अशाच वाटतात, हे अल्ट्रासाऊंड चुकीचं झालं आहे किंवा मग काहीतरी प्रकरण दुसरंच आहे. आता मित्रांनो, हे प्रकरण जे होतं ते खूप गुंतागुंतीचं झालं होतं. दोन्ही डॉक्टर खूप त्रस्त झाले होते. थोड्या वेळानंतर पुन्हा डॉक्टर येतात आणि म्हणतात की माताजी, आम्ही तुमचा रिपोर्ट मोठ्या डॉक्टरांनाही दाखवला. कुठेतरी एकतर रिपोर्टमध्ये अडचण आहे किंवा मग काही गोष्टी आहेत ज्या की आम्हाला भ्रमित करत आहे आणि तुम्हालाही भ्रमित करत आहे. आता हे ऐकून मित्रांनो, त्यांचे पती जे तेज बहादूर सुद्धा त्रस्त होतात आणि महिला श्यामादेवी सुद्धा त्रस्त होतात की हे संभव कसं आहे. कारण या दोघांच्या मध्ये असं काही झालंच नाही आणि या दोघांच्या मध्ये जरी झाले तरी वयामध्ये इतका जास्त फरक आहे की असं होण्याची शक्यता उरतच नाही. आता जे डॉक्टर साहेब असतात ते श्यामादेवीच्या पोटाला दाबतात, तर पाहतात तर त्यांचं पोट काहीतरी मोठं वाटत होतं. आता जे खूप जास्त त्रस्त होतात की पोटही वाढलेलं आहे आणि काही कडक टाईपमध्ये जाणवत आहे पोटाची, जशी की एखादी गाठ टाईपमध्ये असते. आता डॉक्टर साहेब जे आहे ते विचारात पडतात की शेवटी काय झालं आहे.
बराच वेळ ते देखील त्रस्त होतात आणि त्यानंतर त्या महिलेच्या पतीला म्हणतात की पहा, हा जो रिपोर्ट आलाय तो काही क्लिअर करू शकत नाही, जोपर्यंत दुसरा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत इथेच थांबा. तर असे करा, तुम्ही एखाद्या जागी जाऊन अल्ट्रासाऊंड करा. हे जे अल्ट्रासाऊंड झाले आहे, कदाचित मला वाटतं यामध्ये काहीतरी चूक झाली आहे. ही गोष्ट ऐकून मित्रांनो सगळे त्रस्त तर पहिल्यापासूनच होते आणि आणखी जास्त त्रस्त होतात की आता कुठेतरी दुसऱ्या जागी अल्ट्रासाऊंड करावे लागणार. तेज बहादूर जे आहे ते आपली पत्नी श्यामा देवी आणि आपल्या सुनेसोबत घरी येतात. डॉक्टर जे आहे ते थोडीफार औषधे लिहून देतात आणि म्हणतात की सध्या तर यांना हे औषध द्या आणि त्यानंतर जेव्हा दुसरा अल्ट्रासाऊंड रिपोर्ट येईल तेव्हा तुम्ही घेऊन दाखवा. आता हे खूप जास्त त्रस्त होऊन घरी परत येतात आणि मग जे औषध घेऊन आले होते ते खाणे श्यामा देवी सुरू करतात. मित्रांनो, घरी आल्यानंतर सपना आपल्या पतीला फोन करून सर्व गोष्ट सांगते की अल्ट्रासाऊंड झाले आहे आणि अल्ट्रासाऊंडमध्ये डॉक्टर अशा अशा गोष्टी सांगत आहे. माहीत नाही काय खरं आहे काय खोटं, मला तर काहीच समजत नाही. आता ही गोष्ट मित्रांनो जेव्हा अनिल ऐकतो तेव्हा तोही खूप जास्त त्रस्त होतो. तो म्हणतो की मला वाटते की डॉक्टरांनी किंवा मग ज्या अल्ट्रासाऊंड केले त्यांनीच काहीतरी गडबड केली असावी. ही गोष्ट संभव असू शकत नाही. तर मग तिचे पती म्हणतात की ठीक आहे, घाबरू नको. जर मी आता ऑफिसला जात आहे आणि सुट्टी मिळाली तर मी येईन आणि शहरातील चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन जाऊ, तिथे त्यांचं ट्रीटमेंट करू, ॲडमिट करून घेऊ, अल्ट्रासाऊंड वगैरे सर्व काही करून घेईन आणि मग जो रिपोर्ट येईल ते आपण पाहू शकतो. आता मित्रांनो, अनिल आपल्या ऑफिसला जातो आणि जे त्यांचे बॉस असतात त्यांना सांगतो की माझ्या आईची तब्येत खूप जास्त बिघडली आहे आणि म्हणूनच मला गावी जावं लागेल. आता मित्रांनो, जे त्यांचे बॉस असतात ते म्हणतात पहा, अशी अचानक तर सुट्टी मिळू शकत नाही, तू ॲप्लिकेशन टाकून दे, कमीत कमी 1 आठवड्यापर्यंत तरी तुम्हाला ॲप्लिकेशन द्यायला हवं होतं आणि अशी अचानक सुट्टी कशी संभव होऊ शकते. तुम्हाला जर सुट्टी हवी होती तर तुम्ही पहिले या गोष्टीसाठी ॲप्लिकेशन टाकायला हवं होतं, अप्लाय करायला हवं होतं. पण काही हरकत नाही, तुम्ही आता या गोष्टीसाठी ॲप्लिकेशन टाकून द्या आणि 1 आठवड्याच्या आत तुमची ॲप्लिकेशन जेव्हा मंजूर होईल तेव्हा तुम्ही आपल्या आईकडे जाऊ शकता. त्यांची तब्येत म्हणजे जे काही तुम्हाला करायचे असेल तुम्ही तिथे जाऊन आपल्या आईची इलाज करून घ्या. आता अनिलचे जे बॉस होते ते तर त्याला हेच बोलून देतात की सध्या तुम्हाला सुट्टी मिळू शकत नाही. आता मुलगा इकडे विचार करून करून त्रस्त होतो की घरात त्याचे आई वडील, त्याची पत्नी इतकी जास्त त्रस्त आहे, अशाच तो मुलगा काय करेल. आता मित्रांनो, जो अनिल आहे तो आपल्या बॉसवर रागवतो आणि म्हणतो की एक गोष्ट सांगा की माझ्या आईची तब्येत खराब झाली आणि अचानक त्यांची तब्येत इतकी जास्त बिघडली तर मी तुम्हाला 1 आठवड्यापूर्वी कसा काय ॲप्लिकेशन देऊ शकतो. तो त्यांचा बॉसच होतो, म्हणतो की ठीक आहे, मग मी मॅनेज करण्याचा काहीतरी प्रयत्न करतो, कारण कामही वाढलेलं आहे आणि वरून जबाबदारी आमची राहते, वरती मलाही माझ्या बॉसला उत्तर द्यावं लागेल. खूप साऱ्या गोष्टी असतात. ज्या कंपनीत तो काम करत होता ती एक मल्टीनॅशनल कंपनी होती आणि तो त्यावर खूप चांगल्या पोस्टवर होता, चांगली सॅलरी होती. याच कारणाने तोही समजून जातो की ही त्याची नैतिक जबाबदारी आहे की कोणत्याही माणसाला काम न समजवता किंवा मग कोणाला जबाबदारी न देता गावी जाणे किंवा सुट्टी घेणे असं योग्य नाही. तर म्हणजे त्याचे बॉस असतात ते म्हणतात की चल ठीक आहे, काही हरकत नाही, मला 2 दिवसाचा वेळ दे, मी तुम्हाला 2 दिवसानंतर सुट्टी अप्रूव्ह करून देईन. आता मित्रांनो, होते काय की 2 दिवसाच्या आत त्याचे जे बॉस असतात ते अनिलच्या जागी दुसऱ्या एखाद्या माणसाला त्याची जबाबदारी देतात आणि 2 दिवसानंतर अनिलला सुट्टी मिळून जाते. आता जो अनिल असतो तो आपल्या घरी येतो, आपल्या गावी येतो आणि मग तिथे आल्यानंतर तो आपल्या आईला भेटतो. त्याच्या आई त्याला पाहून रडू लागते. आता रडण्यामागचं सर्वात मोठं कारण हे होतं की श्यामा देवीचं वय जवळपास 55 ते 56 वर्षांच्या आसपास झालं होतं आणि जो हा अनिल होता त्याचं वय 27-28 वर्षांच्या आसपास होतं. आणि आता जर खरंच त्याच्या पोटात मूल असेल, या वयात मूल झालं तर मग गाव समाजाचे लोक काय म्हणतील. जर गाव समाजाला ही माहिती झाली तर मग वेगवेगळ्या प्रकारच्या त्या गोष्टी करतील. एकूण मिळून खूप साऱ्या समस्या होत्या ज्याचा विचार करून श्यामा देवी मनातून रडत होत्या. अनिल त्यांना समजावतो की काही हरकत नाही, घाबरण्याची गरज नाही. त्या आपल्या मनातील गोष्ट आपल्या मुलांना सांगू शकत नव्हत्या की खरं तर त्या का रडत आहेत, त्यांची समस्या काय आहे. आता त्या अल्ट्रासाऊंड करून पूर्णपणे घाबरून गेल्या होत्या. आता होते काय की अनिल म्हणतो की ठीक आहे, आता मी आलो आहे, मी चांगल्या डॉक्टरांकडे तुम्हाला घेऊन जाऊन दाखवीन. आता अनिल जो असतो तो दुसऱ्या दिवशी जे त्यांचे अल्ट्रासाऊंड झालेले असते त्याला घेऊन एका शहरातील मोठ्या डॉक्टरांकडे जातो आणि त्यांना घेऊन जाऊन दाखवतो. डॉक्टर जेव्हा तो रिपोर्ट पाहतात तेव्हा मग तेही हेच म्हणतात की पहा, हे जे अल्ट्रासाऊंड आहे यामध्ये सरळ सरळ हीच स्थिती आहे, जशी की एखादा पोटात गर्भ टाईपमध्ये आहे किंवा एखाद्या आजारही असू शकतो किंवा हा गर्भही असू शकतो. पण हे अल्ट्रासाऊंड मला वाटतं की पूर्णपणे स्पष्ट नाही आहे किंवा मशीनमध्ये काही अडचण राहिली असेल ज्याच्या कारणाने अल्ट्रासाऊंड असे आले आहे. असे करा की तुम्ही उद्या घेऊन येऊन दाखवा आणि आता आम्ही स्वतः आपल्या पद्धतीने अल्ट्रासाऊंड करू आणि मग त्यानंतर जो रिपोर्ट होईल
तेव्हाच आम्ही तुम्हाला क्लिअर सांगू शकू. तर अनिल म्हणतो की ठीक आहे. आता मित्रांनो डॉक्टर साहेब त्याला तसल्ली देतात, म्हणतात की घाबरण्याची काही गरज नाही, खूप जास्त घाबरायचं नाही, पेशन्स ठेवा, जे काय होईल ते खूप चांगलंच होईल. बस आहे की ही गोष्ट क्लिअर होऊन जातील, खरं त्यांच्या पोटात आहे का नाही. आणि मग त्यानंतर मित्रांनो अनिल तिथून परत येतो आणि आपल्या घरी परत जातो. घरी आल्यानंतर आपल्या आईला आणि आपल्या पत्नीला सर्व गोष्ट सांगतो की डॉक्टर साहेब असे असे बोलले, होऊ शकते की अल्ट्रासाऊंड मशीन बिघडलेली असावे, याच कारणाने अशी स्थिती जी आहे ती बनली आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळ होते तेव्हा मग अनिल आपली आई, आपली पत्नी आणि आपल्या वडिलांना घेऊन ज्या डॉक्टरांकडे तो गेला होता त्यांच्याकडे गाडी बुक करून घेऊन जातो. तिथे पोहोचल्यानंतर काय होते की मित्रांनो खूप जास्त तिथे गर्दी होती, बरेच जास्त रुग्ण होते, कारण सर्वांचा पहिल्यापासून नंबर लागलेला होता. आता हे लोक आपल्या नंबर येण्याची वाट पाहतात. जवळपास 1.5-2 तासानंतर त्यांचा नंबर येतो. डॉक्टर जे आहेत ते श्यामादेवींना पाहतात, त्यांचे पोट वगैरे दाबतात आणि मग ते म्हणतात की यांच्या पोटात काही ना काही तर नक्कीच आहे. जर असे करा की तुम्ही अल्ट्रासाऊंड करून या, रिपोर्ट दाखवा, त्यानंतर आम्ही सांगतो की त्याचं जे काही ट्रीटमेंट असेल ते तुम्हाला आम्ही लवकरात लवकर सांगू. अल्ट्रासाऊंड त्याच हॉस्पिटलमध्ये होत होतं आणि हे लोक जातात. त्यानंतर अल्ट्रासाऊंड करतात. जवळपास 10-15 लोकांचा तिथेही नंबर होता आणि त्यानंतर श्यामा देवींचा नंबर येतो. 15 नंबरनंतर त्यांचं अल्ट्रासाऊंड येते आणि जवळपास अर्धा तास लागतो अल्ट्रासाऊंड नंतर रिपोर्ट येण्यात आणि रिपोर्ट बनवून तयार होतो. अनिल जातो तिथून रिपोर्ट घेतो आणि रिपोर्ट आणून तो डॉक्टर साहेबांना दाखवतो. डॉक्टर साहेब जेव्हा रिपोर्ट पाहतात तर पाहिल्यानंतर मित्रांनो ते अनिलला हेच म्हणतात की घाबरण्याची काही गरज नाही, जे याच्या पहिल्या अल्ट्रासाऊंडमध्ये झाले होते ते पूर्णपणे चुकीचं आहे. ते मशीनमध्ये कदाचित काही फॉल्ट राहिला असावा किंवा मग जे काही राहिलं असेल त्या अल्ट्रासाऊंडमध्ये जे काही होतं ते काहीतरी चुकीचं निघालेलं आहे. सध्या तरी जे यांचं पोट आहे याच्या पोटात आम्हाला अल्ट्रासाऊंडमध्ये तर हे दिसत आहे की तो ट्युमर टाईप आहे, यांच्या पोटात ट्युमर झाला आहे, त्याचे त्यांना ऑपरेशन करावे लागेल आणि याच पोटातील दुखण्यामुळे वेदना बनलेली आहे आणि जे पोटात यांना कळ सुटत आहे, वेदना होत आहे आणि कडक वाटत आहे, ती याच्या मागचे हेच कारण आहे आणि काही दुसरी गोष्ट अजिबातच नाही. आता मित्रांनो एवढी गोष्ट ऐकून जे या गरोदरपणाच्या गोष्टीने दुःखी होते त्यांच्या मनात खूप तसल्ली होते. श्यामादेवी तर सर्वात जास्त या गोष्टीमुळे त्रस्त होत्या. जसे डॉक्टर साहेबांच्या केबिनमधून अनिल निघतो तर सर्वात आधी श्यामादेवी विचारतात की डॉक्टर साहेबांनी काय सांगितलं, नेमकं काय निघालं. तर तो मुलगा म्हणतो की घाबरण्याची काही गोष्ट नाही, एक ट्युमर निघाला आहे आणि याचं ऑपरेशन करावे लागेल. एकीकडे श्यामादेवी खुश होत्या आणि दुसरीकडे त्या दुःखी होता की आता त्यांना ऑपरेशन करावे लागेल, कारण याच्याशिवाय दुसरा कोणताही रस्ता नव्हता. ट्युमरचे जितक्या लवकर ऑपरेशन होऊन जाईल तितके जास्त चांगले आहे. आता मित्रांनो अनिल म्हणतो की चला ठीक आहे, डॉक्टरांना सांगतो की 2-4-10 दिवसात तोपर्यंत औषध द्या जेणेकरून त्यांना वेदना होणार नाही. डॉक्टर साहेब म्हणतात की ठीक आहे, पण यामध्ये कोणतीही निष्काळजीपणा करू नका, जितक्या लवकर होऊ शकेल तितक्या लवकर यांची ऑपरेशन तुम्ही लोक करून घ्या. तर मुलगा म्हणतो की ठीक आहे आणि त्यानंतर मित्रांनो अनिलला डॉक्टर साहेब औषध लिहून देतात आणि मग तो तिथे जातो जिथे मेडिसिन विभाग असतो, तिथून तो औषध घेतो आणि मग औषध घेतल्यानंतर 4ही लोक आपल्या घरी येतात. अनिल जो होता तो खूप जास्त त्रस्तही होता आणि रागात होता. त्याला समजत नव्हतं की ज्याने अल्ट्रासाऊंडचे चुकीचे केले होते त्याच्याविरुद्ध कोणती कारवाई करावी, कारण त्याने असे काही छापून देऊन दिले होते अल्ट्रासाऊंडमध्ये ज्याच्यामुळे पूर्ण घर कुटुंब पूर्णपणे त्रस्त झालं होतं आणि तो मनाशी हे ठरवून घेतो की अल्ट्रासाऊंड वाढलं तर त्याला धडा शिकवायलाच लागेल. पण आता नाही, पहिले त्याच्या आईचं ऑपरेशन होऊन जाऊ दे, त्यानंतर जे करायचं असेल ते तो करेल. आता होते काय मित्रांनो की तो आपल्या कंपनीमध्ये बोलतो जिथे तो काम करत असतो, कारण त्याचे एक मेडिकल कार्ड बनलेले होते ज्याच्या माध्यमातून त्या हॉस्पिटलमध्ये तो आईला घेऊन जातो आणि तिथे श्यामादेवीचे यशस्वी ऑपरेशन होऊन जाते. सर्व ट्रीटमेंट तिथेही होते, तपासणी वगैरे होते आणि त्यानंतर ऑपरेशन होऊन जाते. आता ज्या श्यामादेवी होत्या त्या आपल्या सुनेसोबत आता आपल्या खूपच चांगल्या प्रकारे नवीन आयुष्याची सुरुवात करणार होत्या, कारण जी त्यांची भीती होती ती तर पहिली संपली होती आणि आता जो तो ऑपरेशनवाला ताण होता की ते ऑपरेशन करावे लागेल या अशा प्रकारच्या मनातील अनेक विचार तेही आता संपले होते. आता श्यामादेवी ज्या आहे ज्या आपल्या सुनेसोबत जिथे अनिल राहत असायचा तिथेच त्या जातात. जवळपास 1-2 महिने ते आपल्या मुला आणि सुनेसोबत तिथेच राहतात आणि मग त्यानंतर जो अनिल असतो तो आपल्या आईला घेऊन गावी येतो. गावी आल्यानंतर तो त्या अल्ट्रासाऊंडवाल्यावर चढाई करण्यास सुरुवात करतो ज्याने चुकीचे अल्ट्रासाऊंड केले होते. पोलीस ठाण्यात जाऊन FIR रिपोर्ट नोंदवतो आणि मग त्यानंतर पोलीस तिथे अल्ट्रासाऊंडवाल्याच्या क्लिनिकवर पोहोचतात. त्यांना रिपोर्ट दाखवतात, कारण प्रकरण जे होते ते आता 2 ते 3 महिने जुनं झालं होतं. आता तो मुलगाही विसरून गेला होता की त्याने असा कोणताही अल्ट्रासाऊंड केला होता. पण जेव्हा रिपोर्ट पाहतो तेव्हा त्याची पूर्ण डिटेल पाहतो तेव्हा थक्क होतो. म्हणतो की हो, अल्ट्रासाऊंड तर आमच्याच क्लिनिकचे आहे
आता त्याला तो दुसरा अल्ट्रासाऊंड दाखवला जातो जो की अनिलने दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये केला होता. दोन्हीमध्ये जमीन आसमानाचा फरक दिसून आला होता. आता हे पाहून मित्रांनो ज्याने अल्ट्रासाऊंड केले होते तोही खूप थक्क होतो. मित्रांनो पोलीस त्याला उचलून पोलीस ठाण्यात घेऊन जातात, कारण त्याने जे केलं होतं ते एक प्रकारे गुन्हेगारी कृत्य होतं. आता पोलीस त्याच्या अल्ट्रासाऊंड सेंटरला पूर्णपणे सील करून देतात. तपास करतात, तर तपासामध्ये त्याच्याविरुद्ध खूप साऱ्या कमतरता निघून समोर येतात. खूप सारे एव्हिडन्स मिळून जातात, जिथे चुकीची कामेही होत होती. एकूण मिळून ते खूप मोठी चुकीचे कामे करत होते. पूर्ण ते अल्ट्रासाऊंड सेंटर पूर्णपणे फसवणुकीचा अड्डा बनलेलं होतं. त्यामुळे जितकी अनैतिक कामे होत असत हळूहळू करून ती सर्व समोर येऊ लागली. आता पोलिसांनाही पुराव्यावर पुरावे मिळत चालले होते. पूर्णपणे त्या अल्ट्रासाऊंड सेंटरला सील केले जाते आणि जो त्याचा मालक असतो त्याच्यावर संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल केला जातो आणि गुन्हा दाखल केल्यानंतर त्याच्या मालकाला जेलमध्ये पाठवलं जातं. जेव्हा हा जेलमध्ये जातो, अनिलला जेव्हा ही गोष्ट माहीत होते तेव्हा त्याला थोडी तसल्ली मिळते आणि तो मनातून त्याला या गोष्टीचा आनंद होतो की माहीत नाही माझ्यासारख्या किती लोकांना याने मूर्ख बनवून त्यांचे चुकीचं ऑपरेशन करून दिले असेल किंवा मग चुकीचे औषधं खायला लावली असतील. बऱ्याचदा जे डॉक्टर असतात ते अल्ट्रासाऊंड सेंटर असो किंवा एखादे मेडिकल असो किंवा कोणतेही विभाग असो, सर्व लोकांचे एकमेकांशी साठेलोटं असतं. सर्वांचे एकमेकांचे कमिशन बनलेलं असतं आणि याच कारणाने लोक जे आहे ते त्यांच्याकडे पाठवतात जिथे त्यांना कमिशन मिळतं. असं डॉक्टरांनी कमवून घेतात आणि त्यांचे सेंटर असतं तोही कमवून घेतो. मध्ये भरटला जातो तो फक्त गरीब माणूस जो की इलाज करण्यासाठी आलेला असतो. मित्रांनो म्हणूनच म्हटले जाते कधीही कोणतेही चुकीचं काम केले नाही पाहिजे, कारण त्याचा परिणाम एक ना एक दिवस निघून समोर येतोच. एक चांगला परिवार जो की आनंदाने आपले जीवन घालवत असतो, एका छोट्याशा चुकीच्या रिपोर्टमुळे पूर्ण परिवार दहशतीत येतो. आता अशी काय स्थिती येऊन पडली, हे लोक भीतीने कोणतेही औषध खात नव्हते. माहीत नाही आता काय होईल आणि काय नाही होईल. हे 3 महिने जे यांच्यावर लोकांच्यावर गेले होते ते पूर्णपणे दहशतीत गेले होते. श्यामादेवीची तर अशी स्थिती आली होती की ते स्वतःला काही सहन करू शकत नव्हत्या, सांगू शकत नव्हत्या की त्यांच्यासोबत काय झालं होतं. त्यांची मनस्थिती खराब झाली होती. तर मित्रांनो कधी कधी प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असे चढउतार येऊन जातात, जी की छोटीशी अडचण असते पण लोकांना खूप मोठी दिसून येते, जसे की या महिला श्यामादेवीसोबत झाले. तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कशी वाटले हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. कहाणी आवडली असेल तर एक लाईक करून द्या. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.